आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. महाराष्ट्रात काही भागांमध्ये अवैध जनावरांची वाहतूक, गोहत्या तसेच गोमांस तस्करीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोमांस तस्करीला संघटित गुन्हेगारी मानत अशा प्रकरणांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका लागू करण्याचे संकेत दिले आहेत. राज्य सरकारच्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये गोमांस तस्करी ही केवळ स्वतंत्र गुन्हेगारी घटना नसून संघटित रॅकेटच्या माध्यमातून कार्यरत असल्याचं निदर्शनास आलंय. जनावरांची अवैध वाहतूक, कत्तलखान्याचे जाळे, मांसाची गुप्त विक्री तसेच राज्याच्या सीमांमधून होणारी तस्करी या सर्व बाबींकडे सरकार गांभीर्याने पाहत आहे. महाराष्ट्रातील गोमांस कायदा काय सांगतो तर महाराष्ट्र ॲनिमल रिझर्वेशन ऍक्ट अंतर्गत गाय, वासरू, बैल आणि बैलजोडी यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली आहे. 2015 मध्ये या कायद्यात दुरुस्ती करून बंदी अधिक कठोर करण्यात आली. या कायद्यानुसार गोहत्या, गोमांस विक्री, वाहतूक, साठवण आणि अवैध व्यापार यावर कारवाईची तरतूद आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. काही गुन्हे अजामीन पात्र स्वरूपाचे देखील मानले जातात. मकोका म्हणजे काय तर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट हा महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठीचा कठोर कायदा मानला जातो. खंडणी, अंडरवर्ल्ड, तस्करी, गुन्हेगारी टोळ्या आणि आर्थिक गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला होता. या कायद्यात दीर्घकालीन तपासाची मुभा, कठोर जामीन अटी, संघटित गुन्हेगारी नेटवर्कवर कारवाई आणि विशेष न्यायालयीन प्रक्रिया अशा तरतुदी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेमुळे आता गोमांस तस्करी विरोधात कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी सरकारवर टीका करताना प्रत्येक प्रकरण संघटित गुन्हेगारी म्हणून पाहणे योग्य नाही असा मुद्दा उपस्थित केलाय. काही सामाजिक संघटनांनी अन्न स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य आणि कायद्याच्या संभाव्य गैरवापरावर चिंता व्यक्त केली आहे. संवैधानिक आणि सामाजिक पैलू भारतीय संविधानातील कलम 48 मध्ये राज्याला गो संरक्षणासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे वैयक्तिक अन्न स्वातंत्र्य आणि जीवन स्वातंत्र्याचाही मुद्दा अनेकदा न्यायालयामध्ये उपस्थित झालाय. त्यामुळे गोमांस बंदीचा प्रश्न हा केवळ धार्मिक किंवा कायदेशीर नसून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्याही संवेदनशील मानला जातोय. महाराष्ट्र राज्यात आता गोमांस तस्करी विरोधात पोलीस आणि प्रशासन कोणती पुढील पावले उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तस्करी को लेके गौ तस्करी को लेके जिस प्रकार से गौ तस्करी का मामला सामने, महाराष्ट्र सरकार उन आरोपियों के खिलाफ किस प्रकार से कार्रवाई की, क्या मकोका के तहत कार्रवाई होगी? देखिए, हम लोगों ने पहली बार मकोका अप्लाई किया हुआ है और मेरा विश्वास है कि कोर्ट की स्क्रूटिनी में भी ये बिल्कुल जायज होगा और इस प्रकार से अगर कोई करेगा तो उस पर मकोका लगेगा. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर.